सूरज बरप या खेळाडूला जरा सुरुवात झालेली आहे आणि पहिला बॉल आपल्याला डॉटच्या स्वरूपात देखील येताना पाहायला मिळालाय. पुढील बॉल पाहतोय आपण समोर आकाश समोर पाहिला मनगडी फटका ड्राईव्ह केला जातोय. ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळालाय. तिकडे फिल्डर आहेत आणि सुरुवात ज्याप्रमाणे होताना पाहायला मिळाली बघा. 2 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये नक्कीच मोठा आपण पाहिलं तर प्रेशर देखील असेल कारण की हवेत खेळला जातोय. फिल्डर तिकडे पाहायला मिळतील. स्वतः पोहोचतायत बॉलर. एक तर मी आले दुसरा धावायचा प्रयत्न आपण पाहिला तर काय चाललंय. चुकी केली होती कृष्णाने आणि कुठेतरी आपण पाहिलं की मनामध्ये हा एक विचार होता की दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करूया. दुसऱ्या धावेसाठी आपण बघितलं तर मग प्रयत्न परंतु तो आधा अधुरा प्रयत्न फसला. फलंदाज बाद. कृष्णा मात्र रनआउटच्या स्वरूपात परताना पाहायला मिळालेत. हमसे न टकराना हमें जंगल के शेर. आदिवासी 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 शेर. थैंक यू डीजे. ख्वाहिशों का कहती हो मुझे हकीकतें सजा देती है. आसान चीजों का मुझे शौक नहीं क्योंकि मुझे मुश्किलें मजा देती है. डेफिनेटली आपण पाहिला तर मुश्किल भरा मुकाबला असू शकतोय दोन्ही टीमसाठी. समोर बघाची ऍक्टिव्हा आहे. लाईट बंद करा. समोर ऍक्टिव्हा कोणाची बेलकडी टीम आहे. एक्सेस खेचून मारण्याचा प्रयत्न. बॉल मागे विकेट गिवरच्या हातामध्ये. झेल मात्र समावला जातोय. विकेट क्रमांक 2 डाऊन होताना पाहायला मिळत आहे. साई माऊली टीम अडचणीमध्ये येताना पाहायला मिळाले आता आणि कुठेतरी आपण पाहिलं तर इथे थोडासा निराशा ही पाहायला मिळते कारखानपाडा संघाच्या माध्यमातून. विकेटचं पतन वारंवार 2 आतापर्यंत विकेट गमावलेत आणि चांगले विकेट कृष्णा. त्यात नंतर आपण बघितले की आकाश आणि मैदानाच्या आतमध्ये आत्ता येताना पाहायला मिळतील मिस्टर कीर्ती भोये. आज सध्या तरी आपण पाहू शकतो की ज्याप्रमाणे ही परिस्थिती आपण पाहिली थोडीशी गंभीर होताना पाहायला मिळाली आहे. फलकावर धावा जर आपण बघितल्या ना तर धावा आहेत ऑन अँड ओनली फक्त 2 धावा. 2 ओव्हरचा मुकाबला आहे आणि माहिती आहे. फुलटॉस समोर खेचलाय. फिल्डर येतात. संदीप मात्र थोडासा पुढे पडला बॉल आणि मात्र त्यानं बेट करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. जवानी रंगली पुरापुरी सजली माजुरी लोका हो ताडी पिन माजली रंगात आली सारी जोमात आली. साई माऊली टीमला मात्र आपण बघितलं तर 2 धक्के लागले होते. त्यानंतर थोडासा चौकार येतोय. मोकळा श्वास मात्र घेतला चालेल. डेफिनेटली अशा फटक्यांची गरज आहे कारण की धावा आपल्या संघासाठी गरज आहे. पुन्हा एकदा आपण खेळण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मिस टायमिंग या वेळेला. बॉलर स्वतः आलेत. कॅच कन्वर्ट केला जाईल. फलंदाज पुन्हा बाद होणार आणि इथे आपण पाहिलं तर तिसरा धक्का इथे लागताना पाहायला मिळतोय. नेमका मैदानाच्या आतमध्ये चाललंय काय कारण की एका बाजूने आपण पाहिलं तर विकेट विकेट आणि विकेट कारण की जे 2 विकेट आपण पाहिलं तर आत्ताच आले होते परंतु त्यानंतर चौकार त्यानंतर पुन्हा एकदा विकेट आलाय आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धाव फलकावर धाव संख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती म्हणजे 6 आणि तिसरा इथे फलंदाज मात्र गमावला गेलाय. आतापर्यंत जर विचार करायचा तर सूरजची बॉलिंग छान झाली आहे कारण की ज्याप्रमाणे आतापर्यंत त्याने जी गोलंदाजी केली. अंतिमचा बॉल असेल या ओव्हर मध्ये. ओव्हर झाले का. ओव्हर झाले ना ती ओके. काउंट केला गेला कारण की एक बॉल काउंट नव्हता केला आणि तो कंप्लीट केला. आणि बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय नवीन बॉलर विश्वनाथ आपण पाहिलं तर तिकडे आपल्याला पाहायला मिळाले परंतु इथे आपण पाहिलं विश्वनाथचा बॉल मात्र खेचून मारलाय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं.
फुलटाच बॉल होता आणि त्या बॉलला मात्र आपण पाहिलं त्याची जागा दाखवून दिली आहे आणि या ओव्हरची सुरुवात चौकाराने मात्र केली जाते. या चौकाराने टीमची टोटल पोचली गेली 10च्या घरामध्ये आणि जी सुरुवात होताना पाहायला मिळाली आहे या ओव्हरमध्ये डेफिनेटली आपण पाहिलं तर मग 10 तर आपल्याला फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजेच काय तर येणारे 5 बॉल आणि या 5 बॉलमध्ये जवळजवळ मी तर म्हणेन आणखीन 10 धावा घेण्याचा प्रयत्न करावा लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये फाईट करायची आहे. कारण की 2 ओव्हरचा मुकाबला आहे आणि या 2 ओव्हरच्या मुकाबल्यामध्ये चांगलं टोटल उभं करणं गरजेची बाब. समोरच्या दिशेने फटका खेचला फिल्डर आहे तिकडे. संदीप मात्र आपण पाहिलं तर चुकी नाही करणार आणि झेल कन्वर्ट केला जाईल. आणखीन एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये धक्का आणखीन एक महत्वपूर्ण दिला गेलाय आणि आपण पाहिलं तर मग साई माऊली टीमला थोडंसं अडचणीमध्ये आणण्याचं कार्य केलं गेलंय. DJ Alpesh in the mix. मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर विकेटचा सिलसिला आहे. विकेट मात्र आपण पाहिले तर मग विकेट पर विकेट आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की या मॅचमध्ये थोडंसं आपण पाहिलं तर कठीण कार्य करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला आहे. परंतु बघा नेमकं काय झालं की याही ओव्हरमध्ये चौकार आला त्यानंतर आपण पाहू शकतो की विकेट आला आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आता बॅटिंग करण्यासाठी येताना पाहायला मिळतात अक्षय मोकाशी 6व्या क्रमांकावर 4 चेंडूचा खेळ शेष असेल. बघा विश्वनाथ यांच्या बॉलिंगमध्ये आपण जर विचार करायचा झाला तर ज्याप्रमाणे पहिल्या बॉलवर चौकार मिळाला परंतु त्यानंतर नेमकं आपण पाहिलं तर काय झालं की विकेट आला. अक्षय आलेत मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका कन्वर्ट केलाय. फिल्डर आहे तिथे परंतु मात्र त्यांच्या मस्तकवरून दस्तक चेंडू देत असताना पाहायला मिळतोय हा स्ट्रोक बाउंड्री लाईनच्या पलीकडे केलाय कन्वर्ट आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपण पाहिलं तर मोठा विचार मोठा फटका आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पार षटकार 6 धावा. तरी आपण पाहू शकतोय मग धावांची गरज आहे. मैं हूँ आजाद परिंदा ना चलेगा मुझ पे किसका जोर जब तक हूँ मैदान के अंदर तब तक ये दिल मांगे मोर. ठोकला षटकार 6 धावा. उलटास होता याही वेळेला आपण पाहिला परंतु मिस केला जातो बॅटरच्या माध्यमातून. या प्रकारची जर बॉल तुम्ही मिस कराल तर मग फायदा नाही मिळणार आणि सध्या तरी आपण पाहू शकतोय की मग साई माऊली टीमने मात्र आता सध्याच्या घडीला दर्शवला गेला आहे कमबॅक तर होणारच मात्र आणि तो कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल पाहूया. पुढे एकदा उडवलाय बॉल हवेत आहे. फिल्डर मात्र तिकडे येण्याचा प्रयत्न करतायत. बॉल मात्र आपण पाहिला तर मग ज्याप्रमाणे हवेत खेळला होता धोका होता आणि कॅच कंप्लीट केला जाईल आणि फलंदाज बाद केला जातोय. धाव फलकावर धाव संख्या पाहायला मिळते 16 धावा. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण बघितलं तर चेंडू फेकून झालेत कम्प्लिटली. आपण विचार करायचं झालं तर 5 म्हणजे आतापर्यंत 5 चेंडूमध्ये काय झालं तर एक पहिल्या बॉलवर चौकार दुसऱ्या बॉलवर विकेट तिसऱ्या बॉलवर षटकार चौथा बॉल डॉट आणि 5व्या बॉलवर विकेट. शेवटचा बॉल असेल बघा 16 धाव फलकावर आहेत. आणखीन आपण पाहिलं तर मग एक बॉलचा खेळ शेष आहे आणि एका बॉलवर आपण बघितलं तर एखादा चांगला फटका जर मिळाला तर एक चांगला शॉट जर खेळला गेला तर डेफिनेटली धाव फलक आहे ना तर कदाचित तुम्ही 20 किंवा 20+ पुढे देखील जाऊ शकतायत. साई माऊली टीम हा विचार असेल त्यांचा की डेफिनेटली आपण 20 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. अंतिमचा बॉल असेल समोर टाकला गेला होता परंतु विकेट किपरच्या माध्यमातून मिस्टेक झाली आहे आणि त्यानंतर आपण बघितले तर मग एक धाव बाईच्या स्वरूपात जोडली गेली आणि त्यामुळेच बॅटला लागली का यस बॅटला लागले म्हणजे एक धाव मिळाली बॅटरच्या खात्यामध्ये आणि या एका धावेने टीमची टोटल आपण पाहिली तर 17 धावा फलकावर कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत आणि 18 धाव्यांचं लक्ष्य. किरण मैदानाच्या आतमध्ये जरूर आले होते परंतु आपण बघितलं की तिथे 17 धावा झाल्यात आणि 18 धावा 12 चेंडू 18 धावा. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं तर हे टोटल मात्र आहे परंतु या टोटलचं रक्षण मात्र केलं जाईल की मग दुसऱ्या बाजूने एमबी टीम या धावांना चेस करण्यामध्ये सफल होईल. मैदानाच्या आतमध्ये नेमकं घडेल काय कशा प्रकारचं क्रिकेट हे पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी घेऊया आपण छोटासा ब्रेकमध्ये जाऊया
डीजे कडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर प्रत्यक्षात या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येऊया. DJ Alpesh in the mix. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण पाहतोय चंदुका स्पोर्ट्स स्टारचा आयोजित आई चंदुका चषक 2026 पहिलाच दिवस या स्पर्धेचा. आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं तर मग आजच्या दिवसामध्ये नक्की आपण पाहिलं तर मग कोणता संघ या स्पर्धेच्या अंतिम 4 मध्ये आपल्याला येताना पाहायला मिळेल. एका बाजूने आपण बघितलं तर साई माऊली स्पोर्ट्स कारखनपाडा, दुसऱ्या बाजूने MB स्पोर्ट्स बागपाडा, परंतु तिसऱ्या बाजूने आपण बघितलं तर साई गणेश चिंचपाडा आपण पाहणार आहोत. हे 3 टीम आहेत. भूषण बालिक मार्कवर आपण पाहिलं तर मग हर्षद आणि जयदीप ही जोडी. पहिला बॉल पाहिला, पंच ऑप्शनच्या बाहेर वेट केलाय, पंच केलाय, फटका खेचला गेलाय. धाव मात्र डेफिनेटली एक मिळाली होती, परंतु दुसरी देखील मिळेल. 2 धावा इझिली मात्र प्राप्त केल्या जात आहेत. या मॅचला आपण बघितलं तर जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही टीमचा असेल, कारण की दोन्ही टीम्सला माहीत आहे, कारण की ही मॅच कदाचित आपण जिंकलो ना तर आपलं स्वप्न कदाचित पूर्ण होऊ शकतंय आजच्या या स्पर्धेमध्ये अंतिम 4च्या दिशेने जाण्याचं. कदाचित आपण पाहू शकतो एक संधी मिळू शकते, परंतु चिंचपाडा संघ आणखीन एक आहे पुढे. त्या संघाच्या सोबत मात्र 2 हात करावे लागतील, परंतु ही संधी घ्यावी लागेल दोन्ही संघांना. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, हलकासा बॅट लागा मात्र चेंडू लागतोय. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू मात्र प्रस्थान करताना पाहायला मिळतोय. सध्या तरी आपण बघितलं तर पहिल्या 2 बॉलमध्ये आपण पाहिल्या फलकावर 3 धावा येताना पाहायला मिळाल्यात. लक्ष आपण पाहिलं तर 18चं आहे आणि 18चं लक्ष कंप्लीट करायचं आहे तर अजून देखील 15 धाव्यांची गरज असेल. डेफिनेटली आपण पाहिलं तर चेंडू शेष असतील 10. म्हणजे प्रत्येक चेंडू खूप महत्त्वाचा असणार आहे या मॅचमध्ये आणि प्रत्येक चेंडूवर आपण पाहिलं तर मग धाव घेण्याचा मनसुबा देखील होताना पाहायला मिळेल इथे. पुढील बॉल भूषण यांचा पाहतोय आपण. हो, या वेळेला पाहिलं खेचून मारलाय बॅट खांद्याच्या मागे, बॉल पाहुण्याच्या पलीकडे जबरदस्त फटका आपण पाहिला. A1 फटका, हाय व्होल्टेज वाला मात्र आपण पाहिला. करंट मात्र दिला गेलाय आणि एक चांगला फटका मात्र कन्वर्ट केलाय. 6 धावा. तुलाच नांग पोरी, मी तुलाच नांग पोरी, मलाच नांग मी तुझं लाईन मार. थँक्यू डीजे. आपण बघितलं तर एका फटक्याने मात्र मॅचचं चित्र पलटून टाकलं. तकदीर बदली, तस्वीर बदली, बदला है ये पिक्चर और ये लगा दिया मॅच को बदलने वाला सिक्सर. 9 बॉल 9 धावा. पाहतोय आपण आता पुन्हा चित्र समान केलं, सेम केलं, परंतु मॅच नाही संपले. 9 मध्ये 9 ही चित्र आता डोळ्याच्या समोर. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका हवेत, परंतु या वेळेला मात्र फिल्डरला निवडलं त्या फटक्याने. परंतु ज्याप्रमाणे प्रयत्न केलेत ना, साई माऊली टीम देखील मात्र या फटक्यानंतर मॅच मध्ये कमबॅक करू शकते हे पाहायला मिळालं. आणि फलंदाज मात्र हर्षद वळवी मैदानाच्या आतमध्ये होते, त्यांना मात्र आता परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. विकेट डाऊन. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आता येताना बघायला मिळतात संदीप वळवी, हर्षद वळवी गेले, संदीप वळवी आले. तर चला साई माऊली फील्ड सेट करा. ही मॅच आपण पाहिली आहे ना तर ज्याप्रमाणे रंग बदलताना पाहायला मिळाले. षटकार आला, समीकरण सेम झालं होतं, परंतु नेमकं काय की त्यानंतरच्या बॉलवर विकेट आली आहे. मग आता स्थिती काय दिसते तर 8 चेंडू आणि 9 धाबा. आणि ही स्थिती आपण पाहिली तर सोपी दिसते आहे, परंतु क्रिकेटच्या पटलावर ना एक मुवमेंट पुरेसा असतो आणि तो मुवमेंट मी तर म्हणून या विकेटने मिळू शकतोय. संदीप मैदानाच्या आतमध्ये आलेत. बॅटिंग काढण्यासाठी आपण पाहिलं तर मग 8 चेंडू आणि 9 धावांची गरज.
स्लोअर वन क्या बात आहे, सुंदर बॉल हाताळला जातोय. तारीफ करावी लागेल भूषणची. षटकार पडला गेलाय परंतु बॉलिंग मध्ये आपण पाहिलं आपली ताकद आहे, आपली रणनीती आहे ती मात्र बदलली नाहीये त्याने. मॅच मध्ये आपण पाहिलं तर पुन्हा ट्विस्ट निर्माण झालाय. आता आपण पाहिलं तर 7 चेंडू आणि 9 धावा पाहू शकतोय आपण. हा बॉल खूप महत्वपूर्ण असू शकतोय. सोडून दिलंय मात्र आपण पाहिलं नेमकं काय झालंय. पंच मात्र वळतायत आमच्याकडे आणि म्हणतात की हा बॉल असेल वाईड. म्हणजेच आपण पाहिलं तर ही मॅच होते टाईट. सध्याचं चित्र आपण पाहिलं तर मग फलकावर धावा 10 म्हणजे जिंकण्यासाठी 8 धाव्यांची गरज आणि चेंडू 7-8चा मुकाबला आता डोळ्याच्या समोर. बॅकफुटला चावून चेंडूला कट केलाय, दिशा दिलाय, चेंडू चाललाय पण पाहिलं डीप गली क्षेत्रामध्ये. फिल्डर मात्र थोडे लांब आहेत. चेंडूला मात्र फील्ड काढण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. धावा 2 जोडल्या जात आहेत, 3 जोडल्या गेल्यात. 1 2 3 आणि या 3 धाव्यांशी आपण बघितलं तर धाव फलक मात्र पुढे सरकताना पाहायला मिळालंय. आणि या 3 धाव्यांनी आपण पाहिलं धाव फलकावर धावा 13 कंप्लीट झाल्यात. आणि आता पाहिलं तर किती धाव्यांची गरज असेल तर 5 धाव्यांची गरज आणि चेंडू शेष असतील 6. थैंक यू डीजे. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज असं म्हणतात ना कि मोती कभी किनारे पे नहीं आते, उनको पाने के लिए समुंदर में उतर नहीं पड़ता है. उसी तरह अच्छे दिन मांगने से नहीं मिलते क्योंकि अच्छे दिनों के लिए मुसीबतों से लढना पड़ता है. डेफिनेटली आपण पाहिलं तर या वेळेला थोडस चांगले दिवस शोधण्याचा प्रयत्न करावा लागेल तर नक्कीच थोडस मुसीबतला देखील सामना करावा लागेल. समोर बघा जी बाईक आली नुकतीच. फ्रंट लाईट बंद करा प्लीज, रिक्वेस्ट करतोय. 6 चेंडू 5 धाव्यांची गरज असेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहिलं तर कीर्ती भाऊ हिच्या हातामध्ये बॉल सोपवला गेला. मॅच विनिंग बॉलिंग करावी लागेल. बॅकफुटला मात्र आपण पाहिलं तर जागा बनवली, पंच केलं, सिंगल धाव कन्वर्ट केली जाते. हर्षद आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सुरुवातपासून मैदानाच्या आतमध्ये होते परंतु ते बाद झाल्यानंतर आपण पाहू शकतोय जयदीप आणि संदीप म्हणजे जो प्लॅटफॉर्म मी तर म्हणेन की जो एक षटकार ठोकला गेला होता ना हर्षदने, त्यामुळेच आपण पाहिलं भरपूर इथे चेसिंग मध्ये फरक पडला. कारण की त्या 6 धावा मात्र आपण पाहिला मौल्यवान ठरल्या गेल्या. मॅच मध्ये आपण बघितलं तर मग ट्विस्ट येताना पाहायला मिळेल का. डेफिनेटली थोडीशी घाई करा आणि की एक मॅच खेळवायची आपल्याला. बॅड लाईटच्या दिशेने ऑलरेडी आपण आता गेलेलो आहोत. समोर टाकलेला बॉल उडवलाय, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहतोय सरळ 7 धाव्यांसाठी विनिंग शॉट षटकार. DJ Alpesh in the mix. बिजली आई